एका बाकड्यावरती बसून त्यांच्या गप्पा-टप्पा सुरू असतात. वेळ बराच होतो. मग जायला निघतात, तर त्यांचा जो मुलगा असतो, तो मुलगा त्यांना कुठे दिसत नाही. इकडं-तिकडं, इकडं-तिकडं. मग सिग्मंड फ्राइडच्या मनामध्ये लगे विचार येतो आणि ते म्हणतात पत्नीला, "तू त्याला बागेमध्ये आल्यानंतर कोणत्या ठिकाणी जाऊ नकोस म्हणून सांगितलेलं होतं?" तर ती सांगते, "अमुक एका पॉइंटकडे त्याला जाऊ नकोस असं मी सांगितलेलं होतं." मग ते दोघेजण काय करतात, त्या पॉइंटकडे जातात, तर मुलगा त्या ठिकाणी असतो. म्हणजे आपलं मन देखील असंच आहे, जे करू नकोस, ते पहिल्यांदा जिकडे जाऊ नकोस म्हटलं, तर आपण तिकडं पहिल्यांदा जात असतो. मग तिकडं आपणाला जर जायचं नसेल, आपणाला जर आपण आपल्या मनावरती काम करायचं असेल, तर आपणाला काय करावं लागणार आहे पहा, आपणाला या शतायुषी फॅमिलीमध्ये यावं लागणार आहे. तुम्हाला योगा करावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्यान, धारणा आणि समाधी करावी लागणार आहे. आपण बऱ्याच जणांचं एक्सपिरियन्स ऐकले पहा. मग त्यांच्या अगोदरच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला त्यांचं मन कुठं होत होतं? काही लोकांचं मन डोक्याकडे जायचं, सारखं डोकं दुखायला लागलं. काही लोकांचं मन मग बॅक पेनकडे जायचं. काही लोकांचं मन आणखीन कशाकडे जायचं. म्हणजे आपण मनानं त्याच्याकडे जातो आणि त्यावरतीच आपण कॉन्सन्ट्रेशन करतो. नको असणारी गोष्टच आपण सातत्यानं करत असतो आणि तीच गोष्ट मग आपण आपल्या मनामध्ये परफेक्ट करतो आणि परफेक्ट झाल्यानंतर त्या गोष्टीचा आपण गुलाम बनतो आणि एकदा का आपण त्याचं गुलाम बनलो, तर काय होते पहा, आपणाला सातत्यानं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपणाला ह्या गोष्टी सगळ्या काय होत असतात, मनावरती एक प्रकारचा प्रेशर आणत असतात. मनावरती एक प्रकारचा दाब आणत असतात आणि त्यावेळेला आपण त्या गोष्टीचं गुलाम होतो आणि मग आपण अतिविचार करायला लागतोय आणि मग अतिविचार हा आपल्या शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही दृष्ट्या घातक असतो किंवा आपणाला तो न परवडणारा असतो. मग आपण जगत असताना काय करायला पाहिजे? हे अनेक जण सांगत असतात. परंतु स्वतःच आपण काय करायला पाहिजे, हे जोपर्यंत आपण ठरवत नाही, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी आपणाला समजू शकत नाही. आता पहा, आपण जर बऱ्याच गोष्टी मनावरती घेतल्या, तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. परंतु आपण बऱ्याच गोष्टी मनावरती घेत नाही. आपण त्या गोष्टीची बांधिलकी राहत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या आरोग्याचा, आपल्या मानसिक आरोग्याचा आणि काही वेळेला कुटुंबाचा आणि पर्यायानं काही वेळेला देशामध्ये देखील आपण काही लोकांच्या वरती मानसिकता अशा पद्धतीची तयार करतो, की त्यातून ते बाहेरच येत नाही. जगणं खूप सुंदर आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत कोणावर पण आपण रुसायचं नाही. पहा आणि जर सतत तुम्ही कुणावरती रुसत असाल, काही करत असाल, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. दलाई लामाचं उदाहरण घ्या. दलाई लामाला ज्या भागामध्ये त्यांचा जन्म झाला, तो परिसर त्यांना सोडावा लागला. नुसताच परिसर सोडावा लागला नाही, तर त्यांना देश सोडावा लागला आणि देश सोडून ते दुसऱ्या देशामध्ये आले आणि दुसऱ्या देशामध्ये आल्यानंतर त्यांनी काय मनावरती तेच घेऊन बसले नाहीत. मला आता देश सोडावा लागणार आहे. मला आता गाव सोडावं लागणार आहे आणि मला आता दुसरीकडे जाऊन राहावं लागणार आहे. असा विचार न करता ते दुसऱ्या ठिकाणी येऊन थांबले. दुसऱ्या देशामध्ये येऊन थांबले आणि दुसऱ्या देशामध्ये येऊन त्या देशातील संस्कृतीशी एकरूप झाल्यानंतर आपण काय करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणून मी काय म्हणतो पहा, जगणं हे खूप सुंदर आहे. परंतु आपलं मन कसं आहे, ते उतावळं आहे हो. त्या उतावळामध्ये काय आहे, आपल्याला दम नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याकडे पेशन्स नाही. म्हणजे सहनशीलता नाही. का सहनशीलता नाही? आपण नुसताच आपल्या हातामध्ये जे आहे, की तडकी-पड व्हायला पाहिजे, असं होऊ शकत नाही. मी आज योगा करायला लागलोय
आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच मनाचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. मी असं 1 तासभर असं निवांत राहायला पाहिजे, जेणेकरून माझी ध्यान लागेल. इट इस इम्पॉसिबल. ती काही गोळी नाही. आपण एक गोळी खायची आणि पोटात दुखायचं थांबलं. ताई दररोज 2-4 गोळ्या खायच्या. जास्त डोकं दुखत होतं म्हणून. परंतु इथं काय तुम्हाला ती गोळी मिळणार नाही. कारण का? इथं आपल्याला काय मिळणार आहे? प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जे मन आहे, ते मन सावकाशपणे, हळुवारपणे तुमच्यावरती काय करत असतंय? तुम्हाला घडवत असतंय. आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसत असतंय. जसं 27 फॅमिलीमध्ये अनेक लोक आहेत. हे लोक तुम्हाला कुठं पण भेटून द्या. बघा, त्यांच्या चेहऱ्यावरती एक फ्रेशनेसपणा असेल. त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असेल. कारण बऱ्याच गोष्टी या 87 लोकांनी आता समजलेल्या आहेत, की आपण जीवन कसं जगायचं, आपण आपल्या मनाला कसं काबूमध्ये आणून ठेवायचं. कारण बागेमध्ये एखादं फूल उमललं नाही म्हणून आपण रोपाला तोडून चालणार नाही. कारण आज नाही उद्या त्या रोपाला एखादं फूल येऊ शकतं. सगळ्याच गोष्टी काय तुमच्या, माझ्या किंवा कुणाच्याही मनासारख्या होणार नाही. जर प्रत्येकाच्या गोष्टी ज्याच्या त्याच्या मनासारखं झाल्या असत्या, तर हे जग फार वेगळं असतं. आणि आपलं काय झालेलं आहे, आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये आणि बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या दुःखामध्ये देखील आनंद घेतो. आणि तो आनंद आपणाला मानसिकदृष्ट्या, मनानं विकलांग करत आहे. पहा, एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला लॉटरी लागलेली असते आणि त्याचा शेजारी जोरजोरानं फटाके उडवत असतो. आणि तो फटाके उडवत असताना त्याला दुसरा एकटा विचारतोय, "तुम्ही का फटाके उडवायला लागलाय?" तर तो म्हणतो, "तुम्ही फटाके उडवायला लागलाय म्हणजे तुमचं फार शेजाऱ्यावरती प्रेम आहे. अशी माणुसकी असायला पाहिजे, असा दृष्टिकोन असायला पाहिजे." असं तो दुसरा व्यक्ती म्हणत असतो. मग तो व्यक्ती म्हणतोय, "तसं काही नाही. त्याला ज्या लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे, त्या लॉटरीचं तिकीटच त्याला सापडत नाही. म्हणजे आणि मी फटाके उडवायला लागलोय." म्हणजे असं आपल्या दोघांची मानसिकता झालेली आहे. म्हणजे सगळं काही कुणाच्या मनासारखं होणार आहे काय? नाही. पण बऱ्याच वेळेला पहा, अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या होत असतात, हे देखील विसरू नका. अश्विनीताईंचा आपण एक्सपिरियन्स ऐकला. किती किलो वजन कमी झालं, बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेम्स कमी झाल्या. 87 फॅमिलीमध्ये जे काही मॉडेल्स आहेत, सॉरी मॉडेल्स म्हणजे जे काही आदर्श आहेत, त्या आदर्शामध्ये आपण त्या ताईंचं नाव घेतो. तसं असे अनेक लोक आहेत. म्हणजे काही गोष्टी मनासारख्या होतात का नाही? कधी होणार ह्या मनासारख्या गोष्टी? जर तुम्ही त्या मनावरती काम केला तर. तसं ज्या वेळेला मनासारख्या गोष्टी होतील, त्या वेळेला त्या गोष्टी देखील आपण विसरून चालणार नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे वाईट दिवस असणार. परंतु नेमक्या पद्धतीनं हे वाईट दिवस देखील आपोआप काय होतील, मागे पडत जातील. कारण तुम्ही बघा, जरा विचार करा. शेवटची गोष्ट तुम्ही आठवा. कोणती आठवा? की तुम्ही स्वतःसाठी भरपूर वेळ दिलेला आहात. स्वतःसाठी काहीतरी काम केलेलं आहे. स्वतःच्या मनावरती काम केलेलं आहात. असा एखादा दिवस आठवा. दुसऱ्या बाजूला आपण प्रत्येक वेळेला दुःखी, कष्टी, वेदनादायक, भीती ही आपल्या मनामध्ये असते. परंतु ही भीती कोणीतरी आपल्याला घातलेली असते. जसं लहानपणामध्ये पहा, रात्रीच्या वेळेला एखादं बाळ दंगा करत असेल, तर आपण त्याचे आई-वडील काय म्हणतात पहा, "गप्प बैस, नाहीतर भूत येईल." असं म्हणतात. मग त्या भुताची संकल्पना आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे. तसं जर त्याला सांगितलं असतं, "काही नाही, शांत झोप. आता रात्र झालेली आहे आणि हा विश्रांतीचा काळ आहे आणि
आत्ता जर तू विश्रांती घेतलास तर उद्या सकाळी तू फ्रेश होशील, ताजेतवानं होशील आणि दुसऱ्या कामासाठी तू निश्चिंतपणानं एखादं काम करू शकशील. परंतु असं आपण त्याला सांगितलं नाही. आपण त्याला भीती घातलेली आहे. आणि या भीतीपोटी ब्रह्मराक्षस असतो आणि एकदा का ह्या मनामध्ये भीती निर्माण झाली, पहा एक साधं उदाहरण सांगतो. हिंदू धर्मामध्ये किंवा भारतामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक सण असतो आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या असते. मग अमावास्येच्या दिवशी पहा, आपल्या मनामध्ये कारण नसताना अनेक गोष्टी आलेल्या असतात. म्हणजे असं होतंय, तसं होतंय, भांडण होतं, काय बऱ्याच गोष्टी आपण किंवा इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणि आपल्या डोकीमध्ये काय बिंबवलेलं आहे? अमावास्या म्हणजे वाईट. परंतु हा कधी विचार केला का पहा, आपल्या देशातील सगळ्यात मोठा सण कुठला हो? तर आपल्या देशातील सगळ्यात मोठा सण आपण अतिशय आनंदानं, उत्साहानं साजरा करतो. तो म्हणजे दीपावली. मग आता दीपावलीच्या दिवशी जे 5 दिवस असतात, त्या 5 दिवसामध्ये सगळ्यात म्हणजे पुढच्या काळामध्ये तुम्हाला सुखी करणारा, पुढच्या काळामध्ये तुमच्या अनेक अपेक्षा पूर्ण करणारा, हा सगळा दिवस त्या 5 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस कोणता असतो? आणि जेणेकरून तुम्ही आनंदी आनंद व्हाल, हा दिवस कुठला असतो? तर तो असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस. आणि लक्ष्मीपूजन हे कधी असते हो? अमावास्येच्या दिवशी असते. मग पहा, सगळ्यात मोठा सण, सगळ्यात मोठ्या सणातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो. आपण बरेच मग व्यापारी असतील घरामध्ये प्रत्येकाच्या लक्ष्मीपूजन होत असते. मग कोणी पण असू दे, तो अतिशय गरीब असू दे, अतिशय श्रीमंत असू दे. मग हा लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अमावास्या दिवशी असतो. मग अमावास्या वाईट का चांगली? तर अमावास्या आपण चांगली म्हणायला पाहिजे. परंतु हा विचार आपण कधी घेतला नाही. आपण बाकीचा विचार घेतला आणि अमावास्येच्या भीतीपोटी, दुःखापोटी आपण अनेक गोष्ट काय करत असतो पहा, अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये आणत असतो. कारण दुःख हा आपला शत्रू नाही, हे मनात ठेवा. दुःख हा आपला शत्रू नाही, तर दुःख हा आपला मित्र आहे. आणि तो फार दिवस आपल्याजवळ राहणार नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेदना असतात, दुःख असतं, ते येतं आणि ते जात असतं. कारण वेदना एखादी घटना घडत असते आणि एखादी घटना घडल्यानंतर ज्या आपणाला वेदना होतात किंवा जे आपल्याला दुःख होतं, त्याचा आपण सातत्याने विचार करत असतो. त्या आपण सातत्यानं आपण त्याच्या मनाला तिथं नेत असतो. मानसिकदृष्ट्या आपण त्याची कल्पना करत असतो आणि मग अशी कल्पना उदाहरण घ्या, समजा माझ्या हातामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये एखादा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये त्याचा एक अतिशय जवळचा, अतिशय जिवलग असा मित्र असेल किंवा आणखीन कोण असेल, तो मित्र ह्या जगामध्ये आता नाही. मग तो ह्या जगामध्ये नाही, असं म्हटल्यानंतर आपण प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला जर तुम्ही तोच विचार करत बसला, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या काय व्हाल, हे काही सांगायची गरज नाही. मग वर्षानुवर्ष, महिनोन-महिने, दिवसेंदिवस तोच जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, तर आपण काय होत असतो पहा, दुःखी होत असतो, कष्टी होत असतो आणि आपलं मन दुःखी होतं आणि आपण मानसिकदृष्ट्या एखाद्या मग आजाराच्या बळी पडत असतो. परंतु देवानं पण असं निर्माण केलेलं आहे, जी गोष्ट पहिल्या सेकंदाला तुम्हाला त्रास देते, ती गोष्ट 10 तासानं त्या गोष्टीमधला जो त्रास असतो, तो कमी होतो. ते दुःख कमी होतं आणि हळुवारपणे आपण काय करतो पहा, त्या गोष्टी विसरून जात असतो. तसं आपण दुःखाशी लढणे
दुःखाशी प्रतिकार करणे हे आपल्या मनामध्ये घेतलेलं आहोत. कारण समजा एखाद्या घराचा दरवाजा उघडा आहे आणि ऑलरेडी तो उघडा आहे आणि आपण त्या दार सारखं ढकलून त्या ठिकाणी आपण ऊर्जा वेस्ट घालवत आहोत. म्हणजे आपण ह्या जगामध्ये, ह्या दुनियेमध्ये बऱ्याच वेळेला नाही त्या गोष्टीवरती आपण आपली ऊर्जा वेस्ट घालवत असतो. जर आपणाला योग्य रीतीनं काम करायचं असेल, तर योग्य व्यक्ती तुमच्या जीवनात यायला पाहिजे. योग्य संघटना तुमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. योग्य अशा प्रकारचा ग्रुप तुमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. तसं पाहिलं तर मी आणि तुम्ही सगळेजण आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? कारण आपण अशा योग्य अशा एका ग्रुपमध्ये, एका फॅमिलीमध्ये आलेलो आहोत. आणि फॅमिलीचा शब्द पहा, परत एकदा मी सांगतो, फॅमिलीमध्ये FAMILY आहे, फादर अँड मदर, आय लव्ह यू. म्हणजे या ठिकाणी जी फॅमिली आहे, स्वतःची फॅमिली नाव दिलेलं आहे. आपण भाग्यवान आहोत, कारण आपण योग्य मार्गावरून वाटचाल करत आहोत आणि आपण आपल्या मनाला कलरफुल बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या मनाला कलरफुल बनवत असताना देखील ते मन आपल्या वरती राज्य करणार नाही. आपण त्या मनावरती राज्य करू, हे देखील आपण विसरता कामा नये आणि असंच जर आपण चालत राहिलो, तर खरोखरच जगणं आपलं खूप सुंदर होत जाईल आणि जसं तुमचं जगणं खूप सुंदर होईल, तसं आपोआपच तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील, त्यांचं जगणं देखील खूप सुंदर होईल. कारण ताईंनी पहिल्यांदा एक्सपिरियन्स सांगितलं पहा. एक अधिकारी मॅडम म्हटल्यानंतर त्यांचा जी अभिमान त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, त्यांना जे मानसिक सुख मिळालं, ते मानसिक सुख जगातल्या कोणत्याही दुकानामध्ये मिळणार नाही. जगातल्या कोणत्याही एखाद्या गोष्टीमध्ये मिळणार नाही. ते मानसिक सुख त्यांना मिळालेलं आहे आणि आपोआपच अशा प्रकारचं मानसिक सुख मिळालं, की तुमच्या शरीरामध्ये असणारे जे हार्मोन्स आहेत, ते हार्मोन चांगले हार्मोन्स सिक्रेट होतील आणि आपणाला माहीत आहे, की आपणाला आपण कुणाचं तरी कल्याण केलेलं आहे. हे जर ज्यावेळेला आपण मनावरती बिंबवलं जातं, त्यावेळेला खरोखरच एक गोष्ट अशी आहे, की ती गोष्ट आपली काय होऊ शकते पहा, आपण मोठ्या पद्धतीनं त्या गोष्टीचा स्वीकार करू शकतो. जसं मी पहा, एकावर एक फ्री मिळवलेला माणूस आहे. म्हणजे कसं झालं, देव पाहायला गेलो आणि देवच होऊन गेलो, असं एक पंक्ती आहे पहा संत वाङ्मयामध्ये. तसं मला डायबिटीज झाल्यानंतर मी मनावरती असं काम केलं, की 1 महिन्याच्या आत म्हणजे मी शुगरवर नियंत्रण ठेवलं आणि 2 महिन्याच्या आत माझी गोळी कमी झाली. त्यावेळेला मी जाऊन साष्टांग नमस्कार ताईनं घातलेला होता. तो नमस्कार जो होता, तो माझ्या हृदयापासून होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा जो अभिमान आहे, तो अभिमान फार मोठा असतो. तिथं किती जरी तुम्ही सोनं आणून दिला, किती जरी पैसा आणून दिला, तर तुमचं मन तृप्त होणार नाही. परंतु मन जर तृप्त करायचं असेल, तर आपण ही आरोग्याची जी साखळी आहे, ती साखळी प्रत्येकाच्यापर्यंत नेऊन पोहोचवूया आणि प्रत्येकाचं जीवन सुखमय करूया. प्रत्येकाचं मन सदृढ करूया. प्रत्येकाचं मन दुःखापासून, अतिविचारापासून दूर आणून ठेवूया. थँक पद्मजाताई पण आहेत, डॉक्टर पण आहेत. दीज आर द रोल मॉडेल. येस. चलो. जोरदार क्लॅपिंग